एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आहे। पुण्याच्या आंबेगावमध्ये पोषण आहाराचा दर्जा खालावल्यानं अंगणवाडी सेविकेवरच कारवाई करण्यात आली आहे। अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांच्या पोषण आहारासाठी प्रशासनाकडून पुरवला जाणारा कच्चा माल अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा गंभीर आरोप अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी केला होता। अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ टाकल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरच निलंबनाची कारवाई केली आहे। नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। नाझीम, हा वेगळाच आणि विचित्रच न्याय पाहायला मिळतोय। ज्यांनी अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याचं उघडकीस आणलं, समोर आणलं, त्यांच्यावरच कारवाई केली गेली आहे। चोर सोडून संन्याशाला फाशी जसं आपण म्हणतो तशाच प्रकारचं हे सगळं प्रकार या ठिकाणी दिसतंय। IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी जेव्हापासून या जे अन्न आहे ते कसं शुद्ध असेल, कसं निरोगी असेल याच्यावरती आवाज उठवलेला आहे, तेव्हापासून बरेच जण पुढे येऊन बोलतायत। त्यातल्याच या अंगणवाडी सेविका या ठिकाणी होत्या आणि त्यांनी दाखवलं की मुलांना कशा प्रकारचा पोषण आहार जो या ठिकाणी दिला जातोय। अगदी 9-10 शिट्ट्या जरी दिलं तरी ते जे पोषण आहार येतोय तो शिजतच नाही आणि मग अशा प्रकारचं कच्चं अन्न या चिमुकल्यांच्या पोटात कसं काय घालायचं, त्यांच्या आरोग्याचं काय, असा प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आणि तो व्हिडिओ या ठिकाणी आधी त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती टाकला। परंतु याच्यातून काहीतरी चांगलं घडेल असं त्यांना अपेक्षित होतं। प्रत्यक्षात मात्र सगळं उलटच घडलं, कारण त्यांच्यावरतीच निलंबनाची कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आता ते आर्थ देत आहेत की तुकाराम मुंढेंपर्यंत हे सगळं पोहोचावं आणि त्यांनी यामध्ये लक्ष घालावं, कारण मी या ठिकाणी चूक दाखवली आणि चुकीची चूक दाखवण्याची शिक्षा म्हणजे निलंबनाची कारवाई या ठिकाणी झाली। त्यामुळं IAS अधिकारी तुकाराम मुंढेंपर्यंत हे सगळं आवाज त्यांचा जो आहे तो पोहोचेल आणि त्यांच्यावरती जी कारवाई झाली ती एकतर मागं घेतली जाईल आणि अपेक्षा करूयात की पोषण आहार सकस असेल आणि मुलांच्या आरोग्यावर कोणता परिणाम होणार नाही। निश्चित। नाझीम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। की मला वाटलं चला आपल्या मुलांना कुठंतरी चांगला आहार यावा, कुठंतरी त्यांना चांगला खाऊ मिळावा, या माध्यमातून मी तो व्हिडिओ तयार करत असन तर ह्यातनं माझं काय चुकलं की जेणेकरून ICDSच्या अधिकाऱ्यांनी मला अंगणवाडीतून कायमस्वरूपी कामावरून काढण्याचं नोटीस काढताय। माझं चुकलं असेल तुम्ही जरूर नोटीस काढा। आज मी माझ्या मुलांच्या आहारावरती प्रश्न मांडते आणि तुम्ही मला आज कामावरून कमी काढण्याचं नोटीस काढताय। दर्जाचा द्या, असा हा निकृष्ट दर्जाचा माल नका। ह्या निकृष्ट दर्जाच्या आहाराने ना अक्षरशः मुलांची वजन कमी होतात, वाढण्याऐवजी मुलांची वजन कमी होतात, त्यामुळे कुपोषण वाढतं आणि आम्ही मुलांवर एवढं लक्ष देतो, आम्ही आमच्या अंगणवाडीतल्या मुलांना ना आमच्या स्वतःच्या मुलांसारखं जपतो आणि तुम्ही जर आम्हाला जर हा न शिजणारा वाटाणा, न शिजणारी लापशी भरडा देताय, सांगा ना बरं, ह्या लापशीच्या भरड्याचं प्रमाण असे 1 किलो लापशी। आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। दिलीप वळसे पाटीलजी, नमस्कार। आंबेगावात हा सगळा प्रकार घडलेला आहे, जिनं अन्नपदार्थ निकृष्ट असल्याचं उघडकीस आणलं, त्याच अंगणवाडी सेविकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। एक प्रकारे अन्याय झालाय तिच्यावर, कशी दखल घेणार आहात आपण या प्रकरणाची? असं आहे की मी त्या भगिनीचा व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की मी वाटाणा शिजत नाही त्याच्यासाठी मी रील केला आणि तो रील प्रकाशित केला आणि त्याच्यासाठी त्यांनी ते केलेले आहे आणि त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईसाठी त्यांना नोटीस दिलेली आहे। त्यांना अजून निलंबित केलेलं नाही आहे, त्यामुळं त्यांचं जे काही म्हणणं असेल ते म्हणणं त्यांनी जरूर संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे त्या ठिकाणी मांडलं पाहिजे। त्यांची जर चूक त्याच्यामध्ये नसेल तर त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही, हे माझ्याकडून पाहिलं जाईल। परंतु सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी म्हणजे अगदी IAS अधिकाऱ्यांच्या पासून तर गाव पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी शासनाचे सेवा नियम असतात आणि त्या सेवा नियमाप्रमाणे त्यांनी कर्तव्य बजावणं हे त्यांच्यावर बंधनकारक असतं। परंतु ज्या वेळेला अशी कुठली तक्रार असेल ती तक्रार
त्यांनी आपल्या वरिष्ठांच्याकडे केली होती की नाही केली होती हे मला माहिती नाही. हं, त्याची मी माहिती जरूर घेईन. पण जर त्यांनी तक्रार केली असूनही वरिष्ठांनी त्याची दखल घेतली नसेल हं, तर वरिष्ठांनाही त्याचा जाब विचारला जाईल. हं, आणि आता प्रश्न राहतो जो दर्जा आहे त्या वाटाण्याचा, हं. तर त्या दर्जाच्या संदर्भात तक्रारी नुसत्या आंबेगावलाच आहेत असं नाही, राज्याच्या सुद्धा अनेक भागामध्ये आहेत. ठीक आहे. आता हे जे परचेस वगैरे जे असतं हे सगळं कमिशनर लेवलला किंवा स्टेट लेवलला किंवा त्या ठिकाणी होत असतं. हं, आणि त्यामुळं त्याच्या संदर्भामध्ये संबंधित खात्याच्या सचिवांची, मंत्र्यांची बोलून याची ताबडतोबीने दखल घ्यायला मी येणार आहे. हं. ही बाब माझ्या 6 वाजता अधिकाऱ्यांना झाला आणि त्यांनी सांगितलं की अशी अशी घटना घडलेली आहे. हं. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं या भगिनीची जर काही चूक नसेल ठीक आहे. तर त्यांनी काही घाबरून जायचं काही कारण नाही. आणि चूक असेल तर मग ती केलेली कृती जी आहे ती चुकीची आहे. हं. ती त्यांनी भविष्य काळात दुरुस्त केली पाहिजे. हं. वळसे पाटीलजी, आपल्याला विनंती आहे, सोबत राहा. खासदार अमोल कोल्हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. अमोल कोल्हेजी नमस्कार. अंगणवाडी सेविका ज्यानं अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे मिळत असल्याची तक्रार केलेली होती, रील केलेलं होतं तिने, आणि ह्या प्रकार समोर आणल्यानंतर तिच्यावरच निलंबनाची कारवाई होण्याचे आदेश देण्यात आलेत किंवा तशी नोटीस देण्यात आली असं वळसे पाटीलजींनी आता सांगितलं. आपली प्रतिक्रिया? हे अत्यंत दुर्दैवी आहे, कारण हे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे. उलट त्या भगिनीचं मी अभिनंदन करेन, तिचं कौतुक करेन. म्हणजे तिने ज्या म्हणतो आपण प्रोटोकॉल असेल या गोष्टी जरी त्याचं काही उल्लंघन केल्याचा ठपका जरी तिच्यावर ठेवला असेल तरी ज्या पद्धतीने आता वळसे पाटील साहेब म्हणाले त्या पद्धतीने राज्य स्तरावर हा जो काही सावळा गोंधळ सुरू आहे, हं. म्हणजे या प्रकरणामध्ये कारवाई करणाऱ्या कुठल्या अधिकाऱ्यांना सांगावं, त्यांनी तो हरभरा तो वाटाणा खाऊन दाखवावा ना. कुकरच्या 11 शिट्ट्या देऊन जर वाटाणा शिजत नसेल हं. आणि हे तुम्ही त्याला पोषण आहार म्हणत असाल तर लाज वाटली पाहिजे आपल्याला त्याला पोषण आहार म्हणत असताना. हं. आणि असं असताना ज्या भगिनीने या विरोधात आवाज उठवला तिच्यावरच निलंबनाची कारवाई करत असतील तर ज्यांनी कारवाई केली त्यांनी आधी हे अन्न खाऊन दाखवावं. हं. हाच प्रकार जसं मगाशी वळसे पाटील म्हणाले राज्याच्या अनेक ठिकाणी घडलाय. अगदी काही दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यात काळवाडी पोषण आहाराबाबत काळवाडी शाळेत सुद्धा हीच बाब निदर्शनास आणली. तिथली हळद आणि मिरची पावडरची तपासणी केली तर ती भेसळयुक्त असल्याचं निदर्शनास आलं. हं. आता तिथल्या ग्रामस्थांनी माल सप्लाय करणारा टेम्पो पकडून ठेवलेला आहे. हं. त्यामुळे हे जसं आता वळसे पाटील साहेब म्हणाले त्या पद्धतीनं हे संपूर्ण राज्य पातळीवर या पद्धतीनं या मुलांच्या आरोग्याशी हा जो कोणी खेळ करतोय याला पाठीशी न घालता यांच्यावर आधी कडक कारवाई करावी आणि त्या भगिनीवर निलंबनाची कारवाई करण्यापेक्षा हे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे प्रकार हे थांबवावेत. हं. म्हणजे ती बिचारी भगिनी जर जागरूकतेनं या काळजीपोटी जर तिने ही गोष्ट केली असेल तर त्याकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून बघावं, केवळ शिस्त पालनाच्या दृष्टिकोनातून याकडे बघून चालणार नाही. हं. आणि जर असं कोणी बघत असेल केवळ शिस्त पालनाच्या यांनी तर मी येतो त्या ठिकाणी त्यांनी जाहीरपणे तो आहार खाऊन दाखवावा हं. आणि मग शिस्त पालन करा ना. हं. लाजा वाटल्या पाहिजेत. आपण कशात काय म्हणजे काही धरबंध राहिलाय का या भ्रष्टाचाराला? हं. याच्याविषयी खरोखर हा जो संबंधित ठेकेदार आहे आणि याची गुणवत्ता तपासणारे जे कोणी अधिकारी आहेत हं. यांना आधी यासाठी जबाबदार धरायला पाहिजे, त्यांच्यावर आधी कारवाई केली पाहिजे, मग नंतर शिस्त पालन वगैरे बघा या पद्धतीचे जर प्रकार घडत असतील तर. आणि हे संपूर्ण राज्य पातळीवर आहे. मी वळसे पाटील साहेब जे म्हणाले त्या गोष्टीची पूर्णपणे सहमत आहे. हे संपूर्ण राज्य पातळीवर याची चौकशी करावी अशी माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी. अमोल कोल्हेजी, आपल्याला ही विनंती मी पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटलांकडे जाते. वळसे पाटीलजी, जसं आता अमोल कोल्हेजी म्हणाले की आधी जो कोण संबंधित ठेकेदार आहे त्याच्यावर कारवाई करा, शिस्तभंगाची वगैरे कारवाई नंतर त्याबद्दल आपण चर्चा करू, पण जो अशा पद्धतीनं निकृष्ट पुरवठा करतोय त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हणालात की फक्त आंबेगावमध्ये नाही राज्यभरामध्ये अशा प्रकार घडलेले आहेत. भंडाऱ्यामध्ये बुरशी लागलेले बटाटे त्या ठिकाणी होते ज्या ठिकाणी पोषण आहार बनवला जात होता. या सगळ्या प्रकारात आता सरकारमध्ये आपण आहात, काही ठोस भूमिका घेतली जाणार आहे विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या प्रकृतीसाठी, त्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी? थोडं तुम्हाला करेक्ट करतो, मी आता सरकारमध्ये नाही आहे, मी सध्या विधानसभा सदस्य आहे आणि
जे कोल्हे साहेबांनी जे सांगितलं, कारण कोल्हे साहेब एक अभ्यासू आणि सुसंस्कृत असे नेते आहेत. हं. त्यामुळे त्यांनी ह्या माझ्या ज्या भावना आहेत त्याच्याशी, किंवा मी जे मत व्यक्त केलं त्याच्याशी ते सहमत आहे. आणि ही आमची सगळ्यांचीच भावना आहे. आणि आमचा हा निश्चितच प्रयत्न राहील की विद्यार्थ्यांच्या आरोग्याबरोबर कोणालाही खेळायचा अधिकार नाही आहे. आणि त्याच्यासाठी मग कुठल्या स्तरावर ही खरेदी केली जाते त्याची माहिती जी. घेऊन जे ठेकेदार आहेत ज्यांनी हा माल सप्लाय केलेला आहे हं. तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्यासाठी आमचा आग्रह राहील. हं. आणि त्याच्यासाठी नक्की याच्यामधून या राज्यातल्या आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं पोषण आहार मिळेल असाच आमचा प्रयत्न त्याच्यात राहील. यापूर्वी राहिलेला आहे आणि भविष्यातही राहील. जी. दिलीप वळसे पाटीलजी, आपण म्हणालात की सरकारचा भाग आपण नाही आहात, विधानसभा सदस्य आहात आपण, पण तरी सुद्धा एक ज्येष्ठ नेते आहात. आपला पक्ष सध्या सरकारमध्ये आहे आणि आपल्या शब्दाला वजन आहे. त्यामुळे अपेक्षा आहे की आपण या सगळ्या प्रकारामध्ये शब्द टाकाल आणि जो काही निकृष्ट दर्जाचा अन्नपदार्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतायत या सगळ्याला वेळेत आळा बसेल. दिलीप वळसे पाटीलजी आणि अमोल कोल्हेजी, आपल्या दोघांचेही आभार. सविस्तर बातचीत केली त्याबद्दल. आणि यानंतर आपण थेट जाऊयात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सध्या बोलतायत.